अमित शहा, जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये काल बैठक झाली। सातारा लोकसभा मतदारसंघावरती चर्चा झाली आहे। उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं सांगितलं जात आहे। सातारा लोकसभेमध्ये कमळ चिन्हावरती उदयनराजे लढण्यावरती जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती मिळते आहे। पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, उदयनराजे खूप जास्त आग्रही होते कमळ चिन्हावरती सातारा लोकसभा लढवण्यासाठी। काय चर्चा झाल्या काल दिवसभरामध्ये आणि काय निर्णय घेतला जातोय? प्रज्ञा, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेच असणार हे जवळपास निश्चित होतं। फक्त त्यांना घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी अजितदादा गटाकडून आग्रह केला जात होता असं म्हटलं गेलं, परंतु उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर लढायला स्पष्टपणे नकार दिला, कारण पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते आणि मग त्यासाठी जवळपास 3 दिवस उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून बसले होते अमित शहांना भेटण्याकरिता। आणि काल देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जे.पी. नड्डा आणि अमित शहा आणि त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले अशी एकत्रित चर्चा झाली आहे। उदयनराजेंनी सातारा लोकसभा आपणच लढावी आणि ती भाजपच्या कमळ या चिन्हावर लढावी, मग अशा प्रकारे एकंदरीत त्यांना सांगितलंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला दावा सातारा लोकसभा मतदारसंघावरून कदाचित सोडावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि उदयनराजेंच्या आपल्याला वर्तुळातून जी माहिती मिळते, भाजपच्या वर्तुळातून जी माहिती मिळते, त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघात आता उदयनराजे भोसले हे उमेदवार असतील आणि ते भाजपच्या चिन्हावर लढतील अशी माहिती आपल्याला मिळते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।